श्रावण महिन्यात जर तुम्हाला एकाच दिवसात 5 शिवमंदिरं करायची असतील तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी. दगडूशेठपासून अगदी 10 मिनिटाच्या अंतरावर असणारं आणि इतिहास आणि भक्तीचा एक अनमोल वारसा लाभणारं हे आहे ओंकारेश्वर मंदिर. बाहेर वेगवेगळ्या देवदेवतांचे दर्शन घेतलं आणि आतमध्ये या शिवपिंडीला बघताच मन अगदी प्रसन्न होऊन जातं. दुसरं आहे संतांच्या पावलांनी पवित्र झालेलं आणि शेकडो जुन्या कलाकृतीचं छताला कोरीवकाम असणारं हे नागेश्वर शिवमंदिर. याची पिंड ही खोल गुहेत असून एक आपल्याला वेगळ्याच जगात घेऊन जाते. तिसरं आहे जर तुम्हाला ट्रेकिंगचा अनुभव येण्यासाठी तुकाई टेकडीच्या पायथ्याशी असलेलं बाणेरमधील हे बाणेश्वर शिवमंदिर. हे पांडवकालीन शिवमंदिर असून दगडात कोरले गेलेले आहे. त्याचबरोबर तुम्हाला ट्रेकिंगचा सुद्धा अनुभव येईल. चौथा आहे सोमेश्वरवाडीमधील हे सोमेश्वर मंदिर, ज्याचा जीर्णोद्धार आपल्या राजमाता जिजाऊ यांनी केला. बाळ शिवबासह त्या सतत या मंदिरात पूजेसाठी येत असत. निसर्गाबरोबर तुम्हाला इथे 12 ज्योतिर्लिंगाचे स्ट्रक्चरही बघायला भेटतील. आणि पाचवं म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात असलेलं एखाद्या तळ्याच्या शेजारी असलेलं म्हणजेच हे आहे पाषाण लेक शेजारील हे शिवमंदिर, ज्या शिवमंदिरात तुम्हाला दत्तगुरूंबरोबर स्वामींचे दर्शन होते आणि शिवपिंडीचंही दर्शन होऊन जाते. आता ही सगळी मंदिरं तुम्ही एकाच दिवसात करू शकता. आता ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा वेगवेगळ्या माहितींसाठी मला फॉलो करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत हर हर महादेव मित्रांनो.